तर दोन संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. जय बापदेव पाली आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. दोन्ही संघनायक आपण यायचंय. दोन अर्धशतक आपण ह्या सामन्यामध्ये पाहिली. एक होता रोशन पाटील बाळाचं अर्धशतक ज्यानं 16 मध्ये 57 बनवल्या आणि 19 मध्ये 58 बनवल्या राहुल गडगेनं. तर पाली संघाचा संघनायक यस पोहोचलेत. नाणेफेक इथे केली जाईल. 4 ओव्हर मॅच, 4 षटकांचा सामना आहे. पाली विरुद्ध चिंचपाडा अशी ही लढत आहे. सूरजदादा पाटील त्यांच्या शुभ हस्ते होईल इथे नाणेफेक आणि नाणेफेक जिंकले जय बापदेव पाली संघ. डिसिजन लगेच कळवायचं. बॅट फर्स्ट. तर चिंचपाडा संघ तुम्हाला करायची गोलंदाजी. 4 षटकांचे असणारे लढत या ऐकूया पुन्हा एकदा डीजे सौर्या आणि त्यानंतर वैभव भोपी. मॅन ऑफ द मॅच रोशन पाटील बाल आपण यायचंय. जबरदस्त खेळली त्यांनी साकारली. अर्धशतकी खेळली ज्यामध्ये 16 चेंडूमध्ये 57 धावा जमल्या. 5 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. वेल प्लेड रोशन पाटील ज्यामध्ये 13 चेंडूमध्ये त्यांना अर्धशतक झळकावलं. पुढच्या सामन्यासाठी खूप सारे शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा डीजे सौर्या. सप्लायर्स याचा मनपूर्वक आभार. त्यासोबत स्पर्धेमध्ये लागणाऱ्या निव्या कंपनीचे जे बॉल बॉक्स आहेत ते बॉल आम्हाला पुरस्कृत केले स्नेहकुंज आधारगृह ओनर नितीन जोशी त्यांचं मनपूर्वक आभार. स्पर्धेसाठी मालिकावीर बाईक आपण पाहताय ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री शैलेश शंकर पाटील साहेब आणि ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट सौ मनीषा सखाराम गायकर यांच्याकडून आम्हाला देण्यात आलेली आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. इंटरनेट सुविधा आम्हाला पुरस्कृत केली ती झील केबल व नेटवर्कचे ओनर सन्माननीय श्री सखाराम गायकर साहेब पांडुरंग इंटरनेट सर्व्हिस यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. काही दानशूर व्यक्तिमत्व देखील आहेत ज्यांनी आम्हाला आर्थिक स्वरूपानं देणगी दिलेली आहेत. ती श्री राजेजी केनी साहेब सुकापूर यांच्याकडून 3000 रुपये, संजय शंकर पाटील यांच्याकडून 5000 रुपये, प्रकाश गोपाल खाडके साहेब सरपंच यांच्याकडून 2500 रुपये, सविता सुधाकर चोरगे साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 2000, विद्याधर चोरगे साहेब शिवसेना शिंदेगट यांच्याकडून 2000 रुपये. त्यासोबत दिनेशजी गवते यांच्याकडून 2000 रुपये, सुधीर पाटील साहेब नेरेगावमध्ये त्यांचं फेमस मटन शॉप आपण बघतो त्यांच्याकडून 2100 रुपये, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रगती योगेश फडके यांच्याकडून 1000, अरुणजी बैकर यांच्याकडून 1000, वासुदेव गवते यांच्याकडून 1000, चांगदेव पाटील साहेब विगर यांच्याकडून 1000 आणि डोंगरे साहेब महालक्ष्मी नगर यांच्याकडून 501. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार. चला सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. चला मॅचला आपण सुरुवात करतोय.
विनर वर्सेस विनर, दोन विजेत्या संघांमधील लढत. मागील सामन्यामध्ये या गोष्टीचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण झालं, क्रिकेट खेळामध्ये कोणतीच धावसंख्या सुरक्षित नसते आणि अगदी 17 षटकार लागले टोटल मागील मॅच मध्ये, दोन्ही इनिंग मध्ये मिळून. कधी कधी दिवसभरामध्ये 17 षटकार बघायला मिळत नसतात, मागील एक मॅच मध्ये 17 षटकार आलेत. 85 धावांचं आव्हान छोटं वाटत होतं. चला, मागील गोष्टी घडल्या त्या घडल्या, आता नव्याने सुरुवात दोन्ही टीमला करायची. शून्यातून पुन्हा एकदा सुरुवात होईल. दोन्ही टीम कडून टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा जय बापदेव पारी पुन्हा एकदा करेल बॅटिंग. मागील मॅच मध्ये देखील त्याने तेच केलं होतं. गोलंदाजी पाटील आले, चिंचवड संघाचे सलामीवीर मैदानामध्ये आलेत रोहित पाटील, आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल शेळके. हे दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्स आले. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपली पाहिजेत, हे लक्षात घ्या. मॅच ऑन, विश ऑल द बेस्ट. पहिल्याच बॉलवर इनसाइड आउट अशीच काही सुरुवात केली होती. बॉलच्या मेरिटनुसार खेळ करणं, रोहितला जमत बॉल चाला, डीपेक्षा कव्हर, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह न झाली. सुरुवात 4 रन. संकेत पाटील वेलकम फोर, स्वागत झालंय. सौखरानं सुरुवात झाली आहे मैदानामध्ये. 4 रन बघायला मिळत आहेत. लेन थोडी पुढे ठेवली यावेळेस. मिडॉनला फिल्डर होते, खराब फिल्डिंग, आणि त्या खराब फिल्डिंग कारणास्तव बॉल चालले लॉंग ऑफ कडे. मिडॉन मधून बॉल वळण घेत असताना लॉंग ऑफ कडे जाताना बघितलं आपण. 1 रन इथे कंप्लीट केले जाईल. सिंगल मिळते या बॉलवर. स्ट्राईक रोटेट झालेले आहे आणि विशाल शेळकेला सेकंड एंड कडे आणलं जाईल. याच्यानंतर फ्रेश लढत. आजच्या दिवसातील 4था सामना, तर पहिल्या फेरीतील 3रा सामना होईल. हर्ष स्मृती मोहो आणि खारकोपर धनिष्ठ संघ आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये या 4 षटकानंतर टॉस साठी सज्ज राहायचं आहे. या मी विनंती. मोहो आणि खारकोपर यासाठी पहिला ऑफिशियल कॉल. लेफ्ट हँडेड बॅटर ऑन स्ट्राईक रेनकडे आलेले आहेत, त्यामुळं लॉंग ऑफ लेग फिल्डर आणि थोडस मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मधोमध फिल्डर बोलवलाय. क्रॉस बॅटने खेळ आहे. गॅप मिळाली, फार दूरचं डिस्टन्स कव्हर करायचंय. 2 खेळाडूंच्या मधून बॉल चाललाय आणि रन मिळतील या बॉलवर. 4 चौकार. भागीदारी अर्धशतकीय पार्टनरशिप बघायला मिळाली होती आणि चौकाराने जास्त डील केली जाते पाली संघाच्या 2 ओपनर्स कडून, त्यामुळं प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळणं या दोन्ही बॅटरला जमतंय. यावेळेस थोडंसं खेचून खेळायचा एक आगावेगा फटका होता. सो टेनिस क्रिकेट विश्वामधील अगदी आपण ज्याला कधी कधी ब्लाइंड स्ट्रोक म्हणतो, असंच काही हा फटका खेळायचा होता विशाल शेळकेला. रोहितनं लगेच त्याला सांगितलं की कोणता फटका तुला निवडायचा होता. डॉट बॉल कमबॅक करत असताना संकेत पाटीलला बघितलंय. स्लॉट मध्ये आला आणि क्रॉस बॅटअप प्लॉट मध्ये पाठवलाय. अगदी बघायचं पंच आम्हाला जरूर इशारा देतील एक्झॅक्टली किती रन आलेत हे बघायला मिळेल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन. चौकार आला मागील बॉलवर. 3रा चौकार होता या इनिंगचा आणि विशालच्या बॅटमधून दुसरा चौकार आलाय. डबल डिजिट मध्ये पदार्पण करतोय सध्या संघ 13 वर. संकेत पाटीलचं षटक थोडं महागडच राहिलंय. 13 धावा आलेत पहिल्या 5 बॉल मध्ये. 3 चौकार, 1 डॉट, 1 सिंगल बघायला मिळाले. पॉवर प्ले सुरू आहे. विनर वर्सेस विनर. पहिल्यांदा नितलस सारख्या बलाढ्य संघाला नमवलं पाली टीमनं आणि त्याच्यानंतर टेंबुर्डे सारख्या एक आक्रमक संघाला शमवलं ते चिंचपाडा यांच्यामध्ये लढत. उलटाच बॉल स्क्वेअर कट केलाय, दिशा दिली, लेग अंपायर कॉल आलाय. नो बॉल, बीमर वेस्ट ऑफ हाईट बघायला मिळाली या बॉल मध्ये. नो +4, 5 धावा मिळते ना. अपकमिंग बॉल इज अ फ्री हिट.
मागील बॉल नो बॉल आल्या कारणास्तव फ्री हिटचा हा बॉल विशाशेख एक अगदी त्याला त्याचा मनसुक्त फटका लगाव जाऊ शकतो आणि त्यानं उंची दिली आहे, लांबी देखील दिली आहे. फिल्डर पाठला करतोय, 2 टप्प्यानं बाउंड्री लाईन गाठली आहे. प्रयत्न भरपूर झाले परंतु यावर आलाय चौकार. मागील मॅच मध्ये देखील सलग 3 बॉलमध्ये 3 चौकार 3 चौका ठोकण्याचा विक्रम बॅक टू बॅक केलाय 2 मॅचेस मध्ये. पहिले षटक संपले, खोऱ्यानं रन अक्षरशः उडले गेलेत. 22 धावा बिनबाद बॅटिंग करत असताना जयबाब देपाली. सेकंड बॉलर सौरभ केनी सुनील स्पोर्ट्स. सतीश मिसाळ आहे बॉलिंग ट्रॅकवर सुनील स्पोर्ट्स शिंसपाडाकडून. द्वितीय षटकामध्ये जयबाब देपाली सुरुवात चांगली झाली आहे. सध्या मैदानामध्ये बॅटिंग करत असताना कारण पहिल्या 6 बॉलमध्ये 22 रन आलेले आहेत. पाठीमागे काही रिफ्लेक्शन होते. 4 व्हीलर आहे. कोणती गाडी आहे? क्रेटा आहे. थँक्यू. चला मॅच पुन्हा एकदा सुरू होते. सतीश मिसाल आलाय पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा. पिक केला बॉलला, टॉस झाला, बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला. थोडंसं स्लोअर वन येतो. डॉट बॉलला सुरुवात झाली आहे या षटकाची. रोहित पाटील सज्ज झाले सध्या आपल्या गोलंदाजी मार्कवर. बॉलर सतीश मिसाल आपल्याला बघायला मिळेल. दुसरा बॉल डिलिव्हर्ड करणारे या ओव्हरचा तो. सुरुवात चांगली झाली. हा डॉट बॉल त्याला आत्मविश्वास देऊन जाईल. स्किट केला बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. व्हाईट बॉलचा इशारा. 0-3-4-3 डीआरएसची मागणी केली आहे फिल्डिंग टीमनं. हा व्हाईट बॉल पंचाने दिलाय, त्याला चॅलेंज त्यांनी केलंय. प्लीज मी आताच अनाउन्समेंट केलं. 0-3-4-3 ची कार आहे, आपण प्लीज लगेच तिथून हटवायचे. होय चेक केलं जात आहे. इट इज व्हाईट बॉल. येस डेफिनेटली क्रिकेट खेळामध्ये जो बाहेरून आतमध्ये येतो बॉल त्याला वाईडच दिला जातो आणि जो आतून बाहेर जातो तो डॉट असतो. चला प्लीज 0-3-4-3 कोणाची कार आहे? मुलाच तिथे पार्किंग तुम्ही करू नका. आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागे भरपूर जागा आहे तिकडे बॅटिंग पार्किंग करण्यासाठी. तुम्ही पाठीमागे पार्क करत असाल तर गाड्या तुमच्या सावळीती राहतील आणि खेळाडूंना तिथे अडचणी होणार नाही. त्यामुळे ते रिफ्लेक्शन येते, त्यांना त्रास होते खेळाडूंना तिथे थोडं. चला मॅच कडे कॉन्सन्ट्रेट आपण करतो. सतीश मिसाल पुन्हा एकदा. यावेळेस फटका चाबुक शॉट, परंतु फिल्डर डाऊन द बॉल जज करतायत. मागे 2 डॉट बॉलचं प्रेशर बघायला मिळालं. हा चुकीचा फटका निवडला रोहित पाटीलला. पहिला ब्रेक थ्रू, पहिला खेळाडू बाद.
5 धावांचं त्याने योगदान दिलं आपल्या संघासाठी. चौकार त्यामध्ये समाविष्ट होता. 4 बॉल त्यासाठी त्याने फेस केलेले आहेत. 23 वर सध्या संघाची धावसंख्या. सतीश मिसाळ चांगली गोलंदाजी सध्या मैदानामध्ये करतोय. एक डॉट बॉल, एक वाईट, एक विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये बारक्या शेख हे बॅटिंगसाठी आलाय. पनवेल प्रीमियर लीग मध्ये 5 बॉल मध्ये 5 षटकार सलग धागण्याचा विक्रम त्यांनी केला. आणि सगळ्या क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा ज्या खेळाडूंना आपल्याकडे आकर्षित केलं, सगळ्या क्रिकेट विश्वाच्या नजरा सध्या बारक्यावर लागलेत. शॉर्टलेनं सुरुवात झाली. अगदी तेवढ्याच चांगल्या पद्धतीने कट केला बॉलला. 2 खेळाडूच्या मधून गली आणि पॉइंटच्या मधून निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. होता. लॉंग ऑफ पुढे फिल्डर तयार आहेत. 1 रन मिळेल या बॉल पण. टोटल बोर्डवर लागतात 28 काहीशा धावांचा स्कोरबोर्डवर जो 22चा करंट रन रेट होता तो थोडा आता लो झालाय. कारण सतीश मिसाळ जरूर एक 4 आल्यानंतर त्यांना चांगली गोलंदाजी केली. काहीसा ब्रेक लावला या गोलंदाजीवर, या धावांवर, या गोलंदाजीतून. फिल्डिंगमध्ये थोडीशी दमछाक होते वारंवार स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर. कारण 2 वेल साईड बॅटर आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहेत. विशाल मैदानामध्ये अगदी बघतो आपण त्याची विशाल कामगिरी राहिली आहे. सर 2 मॅचेसमध्ये त्यांना 2दा 3 बॉल 3 चौकार लागण्याची कामगिरी केली आहे. पहिल्यांदा फ्रंट फुटला आले, त्याच्यानंतर बॅक फुटला गे. परंतु जेव्हा हा शॉट रिलीज करण्याचा वेळ आले तेव्हा थोडंसं त्यांनी त्याचं हेड पोझिशन्स जे साईड केलं होतं, त्यामुळे बॅट अँड आय कॉर्डिनेशन बिघडलं. त्यामुळे आलेला हा डॉट बॉल आपण बघतोय. थोडासा अंदाजे फटका त्यांना टोळाचा प्रयत्न केला या बॉलवर. कधी कधी तो करतो. वन्स अगेन पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. बॅकफुटला जात असताना वारंवार खेळाचा प्रयत्न केला. सतीश मिसाळची उत्तम गोलंदाजी राहिली. या ओव्हरमध्ये 1 चौकार येऊनही फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या. त्यामुळे कमबॅक चिंचपाडाकडून देखील झाले. या ओव्हरमध्ये 6 धावा, 1 विकेट. 2 ओव्हर संपतायत. टोटल बोर्डवर लागले 14च्या सरासरीने 28. साठी कारण सकाळी आम्ही तुम्हाला वेळ देतो. एकदा स्पर्धा सुरू झाली की ती परत थांबत नाही. त्यामुळं आपण लगेचच टॉससाठी दोन्ही कॅप्टन यायचं आहे. मॅचमध्ये लक्ष केंद्रित करूया. 2 षटकं संपलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 22 रन आले, त्यानंतर 6 रन आलेत. दुसऱ्या षटकामध्ये बारक्या शेखने हॅमर केला हा तोडा शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार. बोर्डवर लागते 34. बारक्या रंगात आलाय सध्या मैदानामध्ये. आक्रमक झालाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. यावेळेस फारच दूर लांब लचक बिग हिट. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तो झालाय 5 झालाय. या वर्षीच लग्नाच्या बंधनात आलाय तोही.
आणि बॅक टू बॅक 2 षटकार अगदी त्याने ठोकले. ध्रुव पाटीलवर आक्रमण केलंय. टोटल बोर्डवर लागतं 40. दमदार बॅटिंग गोलंदाजी चांगली करावी लागेल. लोअर फुल टॉस दिशा देण्याचे काम केले. काउकोनेर एरियामध्ये फील्ड केला जाईल. दुसरीसाठी निघालेत, वेगाने निघालेत. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. दोन्ही खेळाडू चपल आहेत. वेस्टर्नवर धावा सोडण्यासाठी माहीर आहेत, तयार आहेत. क्विक डबल सिंगलला त्याने डबल मध्ये कन्वर्ट केले आणि बारक्या स्ट्रायकरींकडे त्याला स्ट्राईक आवडते स्वतःकडे ठेवायला. 2 रन आहेत मागील बॉलवर. टोटल 3 बॉलमध्ये 14 रन आले. धावसंख्या झाली 42. अवघ्या 4 षटकांची लढत आहे, कारण विनर वर्सेस विनर. आज देखील 2 टीम क्वालिफाय होतील. आता जो जिंकेल या मॅच मधून तो उद्या पुन्हा एकदा येईल फायनल मध्ये खेळण्यासाठी. आणि आज चांगला बॉल ध्रुव पाटील कडून बघायला मिळाला. डॉट बॉल बघायला मिळालाय. बेचाळीस ब्रेक कमबॅक केले ध्रुवनं देखील, परंतु खरा बॉल होता. उंच केला बॉल, मिस्टाविंग स्ट्रोक. स्क्वेअर लेग मधील खेळाडू डाऊन द बॉल आणि जाईल तिथे टीपलाय खेळाडू बाद. हेच पाहिलं होते की स्किट केला होता त्याचा पाय. तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल. नवीन बॅटर मैदानात कल्पेश शेख आणि विशाल शेख हे 2 बॅटर मैदानात बघतात आपण. कल्पेश आला बॅटिंगसाठी. हा अंतिम बॉल तो फेस करेल. 42 वर त्या संघाचं टोटल स्कोर बोर्ड अगदी बघायला मिळते. 5 षटकांची मॅच आहे. 55+ रन बनत असतील तर एक चांगला टार्गेट होऊ शकतो पालीच्या दृष्टिकोनातून. आणि इथे हा बैठक फटका त्याने खेळ आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मधून फिल्डर थोडा लेट आले, उशिरा आणि पहिली धाव कमी गतीने घेतली होती. त्या कदाचित त्यालाही वाटलं की दुसरीसाठी परतणार नाही, परंतु ही रणनीती कधी कधी मैदानामध्ये असते बॅटरची. आणि 2 धावा याही बॉलवर कंप्लीट होत आहेत. 3 षटकं संपलेत. अर्थातच 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा लागलेत बोर्डवर. 44 ही धाव लेग बायच्या स्वरूपाने आले. ते पंचाने सांगितलं थोडं उशिराने, परंतु योग्य निर्णय. आणि 3 ओव्हर नंतर झाले 44 वर एकूण खेळाडू बाद झाले 2. अंतिम षटक डेथ ओव्हर मध्ये आले आर्यन डाकी. पहिला बॉल नो बॉल. बीमर आला वेस्ट ऑफ हाईट, कट केला त्याला. 1 रन पूर्ण आणि त्याचं रूपांतर दुसऱ्यामध्ये No+2. अपकमिंग बॉल फ्री हिट. नो बॉलवर 2 रन आलेले आहेत. फ्री हिटची संधी. पुन्हा एकदा हा दुसरा फ्री हिट आहे विशाल शेखेसाठी. याच्या अगोदर त्याने फ्री हिट खेळला होता, तेव्हा त्यांनी चौकार दाखवलं होतं. आणि पुन्हा एकदा त्याच्याकडे फ्री हिट खेळाची संधी. टोटल बोर्डवर आहेत 47 रन. सन्माननीय सुनील गणपत फडके नेरे यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. समोर खेळत ब्लॅक स्क्रीन कडे ड्राईव्ह केल्या बॉलला दुसरीसाठी तिथे रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली बघायला मिळालेली आहे सध्या मैदानामध्ये. आणखीन एक डबल रन. 49 बोर्डवर लागलेत. अर्धशतकाच्या जवळ आलाय सध्या संघ. पहिल्या सत्रातील अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे.
कारण सुरुवात नो बॉलनं झाली होती. विशालला स्टार्ट टू एंड खेळणं मैदानामध्ये आवडतं. पुन्हा एकदा थोडंसं बॉलच्या पिचिंग पर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न त्याचा राहिला पाठीमागे. फिल्डर 1 रन मिळेल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. थोडंसं शांत आणि जबाबदारीने खेळ सध्या मैदानामध्ये केला जातोय. कारण डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबल का होईन आलेली बरी. त्यानं स्कोरवर रन पर्यंत ऑपोजिशनला त्याच एकच्या बद्दल 2 बनवावे लागतात. प्रत्येक धाव महत्वाची असते. चेसिंग करत असताना अर्धशतक कंप्लीट. जय बापदेव पाली 50 धावा बोर्डवर. अंतिम 4 बॉल. 4 to go हे पंचाने सांगितलंय. आर्यन पहिल्या षटकामध्ये 22, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 कमबॅक. पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये 16 पालीचं कमबॅक. फारच दूर राहिला बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पण सामना करतायत. अतिरिक्त रन इथे मिळेल. थोडंसं लांबलं हे षटक. किमान 8 चेंडूंचं बघा मिळेल. परवाची 20 अर्शदीप वाईटवर वाईट करत होता. 7 वाईट बॉल एकाच ओव्हरमध्ये त्याने केले होते. आणखीन एक वाईट. मला नाराज आहे. त्याला माहिती आहे याच एक धावाच्या मोबदल्यात मला 2 बनवावे लागतील. त्यामुळे तो थोडीशी नाराजी व्यक्त करतोय. फॅक्ट 2 अवांतर चेंडू आलेत. या ओव्हरमध्ये 3 एक्स्ट्रा बॉल आलेत. धावसंख्येचं टोटल 52 वर पोहोचलाय. त्यामुळे गोलंदाज आर्यनला नवखा खेळाडू आहे परंतु चांगली गोलंदाजी करावीच लागेल. स्लोर रन केल्या. मानसिकता 30 आहे आणि इथे फर्स्टला आहे. टॉप एज लागून बॉल गेला विकेट किपर कडे. बॅटर आउट. खराब बॉलवर विकेट मिळाली कारण थोडा अवे फ्रॉम द बॉडी. त्यावर चुकीचा फटका निवडला बॅटरने आणि तिथे विकेट मिळते. धावांची गती थांबली आहे काहीशा प्रमाणात. तिथेच 52 वर आर्यन डाकीच्या खात्यामध्ये हे यश मिळते. प्रतीक शेख बॅटिंगसाठी लेफ्ट हँडेड बॅटर आता मैदानामध्ये आलाय. मागील मॅच 3 खेळाडूंना धावांची इन्व्हेस्टमेंट केली पालीकडून खेळत असताना. परंतु सध्या 5व्या क्रमांकाचा बॅटर या मॅच मध्ये आलाय मैदानामध्ये. येता क्षणी हल्ला बॉल. हा त्याचा चाबूक शॉट. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत मैदानामध्ये. प्रतीक शेखे ठोकतोय षटकार. षटक दुरावलाय. पाठीमागे फिल्डिंग चांगली झाली. व्हाईट बॉल पंचाने दर्शवलाय. N+1 एक्स्ट्रा 22च्या स्वरूपानं अजून 2 16 धावांचे षटक आतापर्यंत राहिलंय. टोटल स्कोर बोर्डवर लागत आहेत 60 धावा. सध्याचं करंट रन रेट 15+ आहे कारण 60 धावा बोर्डवर लागलेत. अजून 2 बॉल आहेत या ओव्हरचे. 10 चेंडूचं षटक. फारच लांबलाय दुरावलाय ही ओव्हर. त्यामुळे थोडीशी दमचक फिल्डर्सची मैदानामध्ये होत आहेत. आर्यन डाकी बिशा शेखेचं आव्हान आहे. ॲज अ ओपनर मैदानामध्ये आला होता आणि त्याचा मिस टायमिंग. बॅट स्कीट केले
लागल्यानंतर एक रन बनते दुसऱ्यासाठी तोडतो तुम्ही मी खेळाडू कक्षामधून फक्त आवाज येतो तुम्ही धावा रन करा 61 लास्ट बॉल ऑफ द इनिंग हा अंतिम बॉल आहे या पहिल्या सत्रातील सिंगलने 61 धावा बनलेल्या आहेत शेवटचा बॉल जो टार्गेट सेट करणार आहे एक षटकार दाखवला ऑलरेडी प्रतीकनं आणि इथे चुकलाय चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी डॉट बॉल इथे आलाय आणि पहिलं सत्र जे आता समाप्त झालंय ज्यामध्ये बॅटिंग करत असताना 61 धावा केले जय बाबदेव पालीनं पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग केली आणि करायचे सुनील स्पोर्ट चिंचपाडाला 62 कंपल्सरी चेसिंग 6-2 विन
जाएंगे दोस्तों मैदान में, मुकाबला शुरू हो जाएगा। 62 की दूरी, रोशन पाटिल जहां से पिछले मुकाबले में छोड़ा था वहीं से करी है शुरुआत। पहली गेंद, पहला छक्का। शेल के पहला ओवर लेकर आए, लेकिन पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक के साथ आगाज किया है मैदान में। रोशन पाटिल उनका साथ निभा रहे, ओमकार केनी मैदान में। खारकोपर टीम ने टॉस जीता है। दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं। जय हनुमान खारकोपर और उनके खिलाफ खेल रही है मिहिका 11 हर्षल स्मृति मोह। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। पहली गेंद के ऊपर छक्का बटोरा, 62 की दूरी पार करनी है। पिछले मुकाबले में अर्धशतक पूरा करने वाला यह खिलाड़ी पहली गेंद के ऊपर बरस रहा है, गरज रहा है। एक और अच्छा स्ट्रोक, पीछे बारक्या मौजूद है, कोई गलती नहीं होगी। एक से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बनेंगे टोटल 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर हम यकीनन देख सकते हैं। 7 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। 62 का टारगेट। पिछले मुकाबले में सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा क्रिकेट टीम ने लगभग 84 बनाए थे, लेकिन केवल 2 रनों से मुकाबला जीता था। इस बार गेंदबाज परेश शेलके इस ओवर की तीसरी गेंद लेकर तैयार है। सामने होंगे ओमी केनी। राउंड द विकेट से गेंदबाज करने के लिए तैयार है परेश। इस ओवर की अगली गेंद, बड़े स्ट्रोक की तलाश थी। गेंद तीर की तरह सीधी है हवा में। कोशिश होगी कल पे इससे सीमा रेखा के नजदीक जैसे तैसे गेंद को रोका गया। टीम की रन संख्या बनी है टोटल 9 रन स्कोरबोर्ड के ऊपर। गेंदबाज तैयार परेश। छोटी ये गेंद थी, ऑफ स्टिक के बाहर से गुजरने वाली गेंद। टप्पा गिरा, गेंद ने कांटा चेंज किया, ज्यादा ऑफ स्टिक छोड़ती भी चली गई। विकेट कीपर रोहित पाटिल ने आसानी से इस गेंद को लपका, लेकिन अंपायर हमारे रोहन पाटिल सर, जिनका इशारा आया कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी हुई। टीम की रन संख्या बनी है टोटल 10 रन। 62 का हो रहा है पीछा। इस ओवर की बात करेंगे तो आने वाली 3 गेंदें अभी भी है बाकी। स्ट्राइकर एंड के ऊपर ओमी केनी को हम देख सकते हैं। गेंदबाज तैयार, एक बार फिर से परेश इस ओवर की चौथी गेंद लेकर चलेंगे। सीधा गेंद हवा में है, कॉट एंड बोल्ड और पहला झटका। ओमी केनी गोज। बासठ का हो रहा है पीछा, यहां से सुपर 10 में जगह बनाने के लिए। एक और सूचना होगी दोस्तों आपको, जो भी टीम सुपर 10 में पहुंचेगी उनका मुकाबला कल के दिन 5वां होगा। इस पर भी आपको गौर करना है। आपका कहीं पर भी मुकाबला, कोई कॉम्प्रोमाइज यहां पर नहीं की जाएगी। डे 1 से हम बता रहे हैं, जिस तरीके से ये टूर्नामेंट आगे बढ़ी है, डे 1 पहले दिन जाने सुपर 10 में जाने वाली टीम है वो पहला मुकाबला खेलेगी। उसके बाद एक के बाद एक मुकाबले आते चले जाएंगे। तो जो भी टीम सुपर 10 में पहुंचेगी उनका मुकाबला कल के दिन में 5वां होगा। इस पर भी आपको गौर करना है। अगली गेंद परेश, ये कहां पर गेंदबाजी हुई। अंपायर का शीघ्र इशारा आता हुआ कि ये बीमर है। बिल्कुल नाराज होंगे सतीश मिसाल। इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक चाहिए था। 1 रन यहां से जरूर मिल जाएगा। बीमर फ्री हिट का मौका जरूर है। इस ओवर की बात करेंगे, अभी भी आने वाली 2 गेंदों का खेल अभी भी बाकी होगा। ये गेंद आई थी 9 रन बने हैं टोटल 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर। बड़े स्ट्रोक चाहिए। जिस तरीके से बड़े टोटल का पीछा कर रहे, लगभग 15.33 के औसत से रन जोड़ने। रन बने हैं टोटल 11।
इस ओवर के आने वाली 2 गेंदें अभी भी बाकी। परेश शेल के इस मर्तबा तैयार, सामने होंगे सतीश मिसाल। राउंड द विकेट से ये गेंद अच्छी गेंद है, अच्छी गेंद है। फ्रीट का भी फायदा नहीं उठा पाए, थोड़े से नाराज अपने आप से जरूर दिखेंगे, क्योंकि जब मौका बना था पावर प्ले में पावर आप दिखा रहे जरूर रहे, लेकिन जिस तरीके से गलती करी थी गेंदबाज ने उसके ऊपर बड़ा स्ट्रोक अटेम्प्ट नहीं कर पाए। डॉट गेंद की समाप्ति होती भी। अंतिम गेंद इस पहले ओवर के आएगी सतीश मिसाल के लिए। बाला की बात करेंगे, पहली गेंद के ऊपर छक्का लगाया, दूसरी के ऊपर सिंगल था, उसके बाद नॉन स्ट्राइकर एंड से पूरा तमाशा देखते रह गए। अंतिम गेंद, यह अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच है। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा जाकर पहुंची है 17 रनों के ऊपर। अब आने वाली गेंदें बचेगी यहां से 18 और जीतने के लिए जरूरत है 45 की आवश्यकता। सतीश मिसाल ने अब आने वाले 18 गेंदे 45 की दूरी अब भी पार करनी है। 62 रनों का ये लंबा चेस। कल्पेश आएंगे इस बार गेंदबाजी में, कल्पेश शेल के, रोशन पाटिल और तीसरे नंबर के खिलाड़ी सतीश मिसाल। किस प्रकार से मुकाबला आगे बढ़ेगा, सुपर 10 में कौन पहुंचेगा, जय बापदेव पाली या फिर सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा। 18 गेंदे 45 रन। जोरदार अपील करी गई और यहां पर हम देख सकते हैं बिल्कुल यहां से रोहन पाटिल का इशारा आता है, बल्लेबाज आउट, लेग बिफोर द विकेट। बड़ी मछली जाल में फंस चुकी है। रोशन पाटिल का विकेट नहीं संजीवनी देके चला जाएगा जय बापदेव पाली क्रिकेट टीम को। अब आने वाली 17 गेंदे 45 की है दूरी, बिल्कुल विकेटों के आगे पकड़े गए। संकेत पाटिल आएंगे अब स्ट्राइकर एंड के ऊपर। अब प्रेशर दबाव पूरी तरीके से सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा के ऊपर है। रोशन पाटिल पिछले मुकाबले के अर्धशतकवीर मैदान के अंदर ढेर हो चुके, जिन्होंने 7 रन बनाए थे। अब कल्पेश एक बार फिर से है तैयार। अगली गेंद संकेत के लिए गेंद थी, आड़ा बल्ला घुमाया था, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, कोई नाता नहीं, कोई रिश्ता नहीं था और यहां पर डॉट गेंद की समाप्ति होती है। हर डॉट गेंद आपके ऊपर दबाव बढ़ाएगी। 2 विकेट पहले से डाउन है सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा। अब 16 गेंदे जीतने के लिए 45 रन की दूरी। सुपर 10 में पहुंचने के लिए यह जद्दोजहद जारी। ऊंचाई ज्यादा है, 1 रन तो मिल जाएगा। कोशिश जरूर करी थी खिलाड़ी ने, दूसरे के लिए निकल चुके खिलाड़ी। 2 रन भी मिल जाएंगे, 2 से ज्यादा नहीं मिलेंगे। 2 रन के मदद से पारी आगे बढ़ जाएगी, समीकरण बदल जाएगा, आंकड़े बदल जाएंगे। आने वाली 15 गेंदे और जीतने के लिए 43 की आवश्यकता। कुछ बड़े हिट जरूर चाहिए, क्योंकि पहला बड़ा ओवर आया था सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा के लिए जिसमें 17 रन बटोरे गए थे। लेकिन इस ओवर की 3 गेंदों की बात करेंगे तो इस ओवर में अब तक केवल 2 रन बने। 1 विकेट कल्पेश के नाम रहा है। चौथी गेंद ओवर की, 43 की दूरी पार करने इस बार गेंद आएगी ऑफ स्टिक के बाहर से वाइड। पाली क्रिकेट टीम का रिव्यू है, तीसरे अंपायर जरूर हम यहां से चेक करेंगे।
तर निश्चितच थोडा टेक्निकल इरर होता, कॅमेरा होता बंद, तर अंपायरचा पंचांच्या इशाऱ्याच्या जाएंगे दोस्तों मैदान में। गेंदबाज तैयार, कल्पेश। खिलाड़ी जरूर वहां पर मौजूद थे, एक रन मिल जाएगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। 21 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। इस ओवर की 4 गेंदें गुजर चुकी है। जीत की बात करेंगे, अभी भी 41 रनों की दूरी पार करनी है मैदान में। आने वाली 14 गेंदें और 41 की दूरी। सतीश मिसाल ऑन स्ट्राइक। अच्छी गेंदे गति में मिश्रण किया, पूरी तरीके से छकाया बल्लेबाज को। समीकरण था दोस्तों 18 में 45 चाहिए थे, पिछली 5 गेंदों के ऊपर केवल 4 रन आए। अब 41 रनों की दूरी पार करनी आने वाली 13 गेंदों के ऊपर। सतीश ऑन स्ट्राइक और यहां पर बल्लेबाज आउट। कमाल का ओवर रहा कल्पेश शेलके का। अब 12 गेंदे जीतने के लिए 41, 41 की दूरी। पर संकेत पाटिल और दिनेश गायकवाड़ उनका साथ निभा रहे। आमतौर पर पारी की शुरुआत करते हैं, लेकिन इस बार मिडिल ऑर्डर की जिम्मेदारी मिली है। गेंदबाज तैयार, रोहित पाटिल। 12 गेंदे 41। पहली गेंद आएगी लेग स्टिक के बाहर, अंपायर का इशारा आएगा, यह गेंद खराब है। 40 रनों की और जरूरत है। कुछ बड़े हिट इस ओवर में, 15-20 रनों का ओवर हर हाल में चाहिए। यदि सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा क्रिकेट टीम की बात करेंगे, रोशन के आउट हो जाने के बाद ओमी नहीं चले। यहां पर सतीश मिसाल एक बड़ा स्ट्रोक जरूर दिखाए थे सतीश ने। सतीश चलते बने। अब पूरी जिम्मेदारी इन्हीं 2 खिलाड़ियों के ऊपर है। अंतिम गेंदे 12 और जीतने के लिए 40 रनों की जरूरत। पहली गेंद, अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी मौजूद था लेकिन पहुंच से गेंद दूर है। पहली गेंद के ऊपर आएगा चौका। अब आने वाली गेंदें बचेगी 11 और 36 रनों की जरूरत। छह छक्के 36 रन अभी भी चाहिए। पाली या फिर चिंचपाड़ा, जबरदस्त मुकाबला चलेगा। सुपर 10 में कौन पहुंचेगा? पहले से 8 टीमें हमें मिल चुकी है। आज के दिन वो कौन सी टीम होगी जो अगले दौर में पहुंच जाएगी? रोहित पाटिल तैयार, संकेत के लिए गेंद। हमने मुकाबला अभी छोड़ा नहीं है। इलाका किसी का भी हो, धमाका करना हम भी जानते हैं। ये बताने वाला ये छक्का था। मुकाबले में वापसी हो चुकी है। 10 गेंदें 30 की है जरूरत।
से मुकाबले शुरू हुए 2 बजकर लगभग 53 मिनट हो चुके और यहां से हम देख सकते हैं इसके बाद हमारे 3 मुकाबले अभी भी है बैलेंस। अगला मुकाबला होगा मिहिका 11 हर्षल स्मृति मोहो बनाम जयमान खारकोपर। 10 गेंदे जीतने के लिए 30 की दूरी। मुकाबला बन चुका है। संकेत पाटिल ने आग लगाई है मुकाबले में। रोहित पाटिल थोड़े से दबाव में नजर आएंगे। जय बापदेव पाली क्रिकेट टीम का यह जबरदस्त खिलाड़ी सामने है संकेत पाटिल। सीधे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन तो आसानी के साथ है। दूसरे की कोशिश जरूरत नहीं थी यहां पर और बल्लेबाज आउट। दिनेश गायकवाड़ बैक टू दी पवेलियन। जीतने के लिए 29 की आवश्यकता। नया बल्लेबाज ध्रुव पाटिल, सामने होंगे संकेत पाटिल। खोद कर निकाला इस गेंद को, खिलाड़ी पीछे मौजूद। 1 ही रन है। दूसरे की कोशिश, यह सही एंड के ऊपर थ्रो आया था। 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। अब 27 की आवश्यकता और है मुकाबला जीतने के लिए। इस ओवर की आने वाली गेंदें बचेगी अभी भी 2 गेंदों का खेल। गेंदबाज तैयार रोहित पाटिल। अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद है पीछे लॉन्ग ऑफ में। 1 रन तो मिल जाएगा। दूसरे की कोशिश है। फिर से 2 रन चुरा लिए बल्लेबाजों ने। 2 रनों के मदद से पारी आगे बढ़ेगी। 37 37 के ऊपर पारी पहुंची। अभी भी जीतने के लिए 25 रनों की दूरी पार करनी होगी मैदान में। अंतिम गेंद का खेल बाकी है। 7 गेंदे 25। इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक चाहिए सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा क्रिकेट टीम को। संकेत पाटिल थोड़े से थके हुए नजर आ रहे हैं मैदान में, लेकिन मुकाबला अभी भी समाप्त नहीं हुआ। 7 गेंदे और 25 रनों की दूरी। सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा क्रिकेट टीम को। रोहित पाटिल है तैयार। ओवर की भी समाप्ति। अब आने वाली गेंदें 6 और जीतने के लिए 25 रनों की है जरूरत। पच्चीस रनों की जरूरत है। पिछले ओवर की अंतिम गेंद के ऊपर कोई रन नहीं आए। चाय ने दिया था विकेट कीपर के पास, लेकिन वहां पर तीर की तरह गेंद सीधी निकली। एंगल बनाती हुई वो गेंद थी। वाइड यॉर्कर का वो प्रयास था और बिल्कुल सक्सेस मिली थी रोहित पाटिल को। अब ध्रुव पाटिल स्ट्राइकर एंड के ऊपर मौजूद रहेंगे तो गेंदबाजी में आएंगे प्रतीक शेल के। 4 ओवर का ये मुकाबला था और यहां पर हम जरूर देखेंगे अब अंतिम 6 गेंदे 25 की दूरी। जयमान खारकोपर बना मिहिका 11 हर्षल स्मृति मोह, जिनके बीच में अगली लड़ाई होगी। गेंदबाज प्रतीक शेल के तैयार। पहली गेंद लेकर 6-25 कंपलसरी चेस। पहली गेंद लेकर ध्रुव पाटिल के लिए चिंचपाड़ा या फिर पाली। पहली गेंद छोटी थी, इसका पूरा फायदा उठाएंगे। पहली गेंद के ऊपर आएगा छक्का। आने वाली गेंदें 5 और जीतने के लिए 19 रन। यहां पर कप्तानी पारी की जरूरत है। सुपर 10 में अपने टीम को जाने के लिए 5 गेंदों में चाहिए 19 रन। प्रतीक शेलके की यह गेंद डॉट गेंद की यहां से समाप्ति होती हुई बाल बाल बचे। मैं तो कहूंगा इस गेंद के ऊपर ध्रुव पाटिल
जगह बनाई थी लेकिन बड़ा स्ट्रोक अटेम्प्ट कर नहीं पाए। डॉट गेंद की समाप्ति होती हुई 4 गेंदे 19 रन की जरूरत अभी भी है मुकाबला जीतने के लिए। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज ध्रुव पाटिल बड़े स्ट्रोक की तलाश में, 4 में चाहिए 19। छोटी गेंद थी इस बार, डॉट गेंद की समाप्ति। अब मुकाबला दूर है, 3 गेंदे और जीतने के लिए 19 रनों की है जरूरत। इस बार थोड़ी सी पेस ज्यादा थी इस गेंद के ऊपर, ऑफ-स्टिक के बाहर गेंद को रखा। बायात का यह खिलाड़ी एक एंगल बनाता हुआ जा रहे हैं दायात के बल्लेबाज के लिए, और वही घट रहा है मैदान में। पहली गेंद के ऊपर जरूर बड़ा स्ट्रोक आया था, लेकिन उसके बाद हम देख पा रहे 2 लगातार डॉट गेंदें आई। अगली गेंद अच्छी गेंद, खिलाड़ी पीछे मौजूद है स्क्वायर लेग में, 1 ही रन मिल जाएगा। मुकाबले में से मजा अब निकल चुका है, 2 गेंदों की औपचारिकता है बाकी। प्रतीक शेल के गेंदबाजी में थोड़ा सा डर जरूर लगा था जब पहली गेंद के ऊपर छक्का आया था पाली के दर्शकों को, लेकिन उसके तत्पश्चात अच्छा कमबैक है मैं तो कहूंगा। लेकिन रोशन पाटिल का विकेट जो सबसे बड़ा था इस मुकाबले में, और वहां पर दिनेश गायकवाड़ का रन आउट। छोटी गेंद थी संकेत पाटिल के लिए, औपचारिकता केवल पूरी हो रही है। गेंद जाएगी यहां से, 1 गेंद का खेल है बाकी। मुकाबले में से मजा पूरी तरीके से निकल चुका है। 48-48 बने जीतने के लिए, अभी भी 14 की जरूरत है। लास्ट बॉल और मुकाबला यहां से जीता जय बापदेव पाली टीम। कांग्रेचुलेशन, हार्ड लक सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा।